अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर तुकाराम मुंढे यांचा धडाका आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण आता पाहिलं की आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे दूध डेअरी असेल किंवा पनीर बनवणाऱ्याचे ठिकाण असतील, गोडाऊन असतील, मेडिकल स्टोअर असतील, या ठिकाणी तुकाराम मुंढे यांच्याकडून कारवाईचा सपाटा सुरू झालेला आहे। त्याचबरोबर जिथं निकृष्ट दर्जाचं अन्न बनवलं जातं तिथे सुद्धा ही कारवाई सध्या सुरू आहे। पण अशामध्येच जे बॉलिवूड आहे, शूटिंग करणारा सेट आहे, अशा ठिकाणी सुद्धा जे कलाकार किंवा तिथले जे कर्मचारी आहेत जे काम करतात तिथं सुद्धा निकृष्ट दर्जाचं जेवण हे बनवण्यात येतं, अशा पद्धतीचा आरोप आणि अशा पद्धतीची माहिती आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केलेले आहे। आणि तसं पत्रही त्यांनी तुकाराम मुंढे यांना लिहिलेलं आहे आणि या पत्राची दखल सुद्धा तुकाराम मुंढेंनी घेतलेली आहे अशी माहिती आहे। स्वतः बाबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत। काय नेमकी तुमची तक्रार आहे आणि खरंच अशा पद्धतीचं जेवण हे शूटिंग सेटवर पण दिलं जाते का? तिथं नेमकी काय परिस्थिती आहे? गेली अनेक 4-5 वर्ष झालं आम्हाला सातत्याने याच्यामध्ये अनेक तक्रारी येत होत्या, पण त्या तक्रारीचं निरासरण आम्ही आमच्या वैयक्तिक गोष्टीतनं आम्ही त्या ठिकाणी करत होतो। अशा प्रकारचे तक्रारी आल्यानंतर संबंधित खात्याचे आमचेच मंत्री नरहरी झिरवळ साहेब यांना देखील आम्ही आमच्या राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाकडून 2-3 वेळा ते निवेदन दिलं होतं की अशा प्रकारच्या तक्रारी अनेक सेटच्या सिरियलमधनं आम्हाला सातत्याने येत आहेत। पण हे सगळं करत असताना अचानक तुकाराम मुंढेंसारखे एकदम सक्षम अधिकारी या पदावर आल्यानंतर आम्हाला कुठंतरी याच्यामध्ये 100% त्या ठिकाणी कार्यवाही होईल, त्यांच्यावर ॲक्शन होईल असं आम्हाला वाटलं आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आदरणीय तुकाराम मुंढे साहेबांना त्या पद्धतीचं निवेदन दिलं आणि खरंच अशा प्रकारचे जेवण त्या ठिकाणी दिलं जायचं। अनेक मोठमोठे कलाकार आहेत की जे लीड ॲक्टर आहेत किंवा सेकंड फळीतले असतील, ह्यांच्या सिरियसली खूप तक्रारी आमच्याकडे यायच्या आणि वाईट याचं वाटायचं की प्रोडक्शन हाऊसवाले, निर्माते हे 12-12, 14-14 तास त्या कलाकारांकडनं काम करून घेतात आणि एवढं सगळं काम करून घेतल्यानंतर साहजिकच आहे प्रत्येकाची भूक ही वेगळी असते। कोण 2 चपात्या खातं, कोण 4 चपात्या खातं। तर अशामध्ये सुद्धा त्यांना तिथं बंधन घातलं जायचं। एकतर अन्न एकदम निकृष्ट दर्जाचं दिलं जायचं, त्यातनं सुद्धा काही सेटवर तर असं सांगितलं जायचं, आता हे आम्हाला कसं कळतं तर हे आम्हाला तिथलेच कलाकार येऊन सांगतात की काही सेटवर तर 3च चपात्या घ्यायच्या, स्वीट असेल तर 2च गुलाबजाम घ्यायचे, अजून दुसरं काही असेल तर अमुकच एवढ्या मापात घ्यायचं। म्हणजे इतके सारे बंधनं त्या कलाकारांवर असायची आणि ते पाहून कुठंतरी खरंच वाईट वाटायचं की एवढं त्यांच्याकडनं पिळवणूक करून 12-12, 14-14 तास काम करून घेतल्यानंतर अशा प्रकारचं खराब अन्न किंवा एकदम निकृष्ट दर्जाचं अन्न, चपातीसुद्धा कागदापेक्षा एकदम पातळ असलेली चपाती, वरण भात, भातातसुद्धा एवढा मोठा सोडा टाकला जायचा की तो भात फुगलेला दिसायचा। चहा देतानासुद्धा चहाची तलब आता सगळ्यांना माहितीच आहे आपल्या काय असते, पण तो चहासुद्धा पाहण्यासारखा असतो। म्हणजे अशा अनेक तक्रारी आम्हाला सातत्याने येत होत्या, म्हणून आम्ही आमच्या ह्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने तुकाराम मुंढे साहेबांना विनंती केली की आपण लवकरात लवकर ह्या आठवड्यामध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये या सगळ्या म्हणजे पुण्यात पण शूटिंग चालतं, कोल्हापूरला चालतं, सांगली, सातारा, नाशिक असेल किंवा मड आयलंड असेल, फिल्म सिटी असेल, या सगळ्या ठिकाणी जेवढ्या भाषिक म्हणजे सिरियल असतील, हिंदी, मराठी, तामिळ पण आहे, साऊथच्या आहेत, पंजाबी आहेत, या सगळ्याच सेटवर तुकाराम मुंढे साहेबांनी तिथं रेड मारावी, तिथं अन्नाची व्यवस्थित गुणवत्ता त्याची तपासावी आणि योग्य ती कारवाई ही सगळ्याच सेटवर झाली पाहिजे। साधारण कधीपर्यंत तुकाराम मुंढेंनी तुम्हाला या संदर्भातला रिप्लाय दिलेला आहे किंवा जो मेल आणि पर्सनल तुम्ही पत्र लिहिलेलं आहे त्याच्यावर? पुढच्या आठवड्यापर्यंत होईल, कारण का मी त्यांना मागच्याच 4 दिवसापूर्वी त्यांच्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात। त्याचबरोबर मी त्यांच्या ऑफिशियली मेल आय डीवर सुद्धा पाठवलेले आहेत। मी CMOला सुद्धा म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या बाबतीत मी पत्र दिलेलं आहे आणि आता बघूयात लवकरात लवकर कारवाई होईल असं कळतंय आणि बघू आता कसं होतंय। म्हणजे आता आपण पाहिलं की चित्रपटसृष्टी असेल किंवा
मराठी सिनेसृष्टी असेल या ठिकाणी सुद्धा जर अशा पद्धतीचं अन्न बनवलं जात असेल किंवा अस्वच्छता त्या ठिकाणी दिसत असेल तर जे कलाकार तिथला जो स्टाफ आहे यांच्या आरोग्याला खरं तर हा धोका आहे आणि त्यामुळे जशी आक्रमक पद्धतीने तुकाराम मुंढेंची कारवाई इतर विभागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते तशीच कारवाई किंवा या संपूर्णची चाचणी रेड आहे ती सुद्धा तुकाराम मुंढेंनी टाकावी आणि याची गुणवत्ता ही तपासली जावी अशा पद्धतीची मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आलेली आहे। आता तुकाराम मुंढे याची कशा पद्धतीने दखल घेऊन खरंच या संदर्भातले काय कारवाई करतात का आणि कलाकार आणि कलाकारांच्या सोबत जे काम करणारा जो स्टाफ कर्मचारी आहे यांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये यासाठी काय कारवाई करतात याकडे सुद्धा आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी पुणे।